कपड्याशी अटॅच असलं पाहिजे, कपड्याला सोडून तुमचं हुक मागे राहिलं नाही पाहिजे। आणि जे आपण हे क्लोजिंग एलिमेंट्स लावतोय, आता हुक असेल बटन असेल, तर ते कसं असलं पाहिजे, प्रॉपर निघालं नाही पाहिजे ना, कारण ते जास्त आपलं घर्षण तिथे होत असतं ना, सारखं काढघाल आपली तिथे होत असते। त्यामुळे बटन हे नेहमी प्रॉपरली तुमचं अटॅच झालेलं पाहिजे, त्याचं क्लोजिंग जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे आणि फिनिशफुली असलं पाहिजे सगळं ह्याच्यात। ठीक आहे, आपण एंडपर्यंत दिसते आता हे हुक कपड्याला अटॅच आहे ना, बाजूला होत नाही आहे, त्याच्यापर्यंत एंडपर्यंत तुम्हाला इथे स्टिच घ्यायचं आहे, त्याच्या एंडपर्यंत। आणि सर्वात शेवटी आपण इथे काय करणार आहोत, नॉट कपड्यामध्येच आपल्याला काय घ्यायचे, गाठ मारायची आहे त्याला, 1 किंवा 2 गाठ तुम्ही मारू शकता। ब्लाऊजमध्ये आपण बघतो की जेव्हा जवळच हुक असतं तर तो थ्रेड पास करून तसंच करतात, पण जर तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही आपण ह्याच्यात जे मला कट करायचं आहे तर काय करायचं, कपड्याची जी लेअर आहे त्या लेअरमधून धागा थोडासा इथले इथे कापायचं नाही, तर थोडासा धागा काय करायचा ह्या लेअरमध्ये पुढे पास करायचा, डबल लेअर आहे ना ही आपली, त्याच्यामध्ये पास करायचं, खाली धागा नाही यायला पाहिजे। वरच्या लेअरमध्ये थोडासा पुढे आपण तो धागा पास करायचा आणि कट करायचा। मागे बघा आहे नीट क्लीन, हां ही राईट साईड आहे ना आपली, तिथे कोणताही टाका दिसत नाही आहे, आणि सीझरनी तुम्ही हा धागा लांब थोडासा आपण काढल्यामुळे तो काय होतो, बाहेर येत नाही किंवा गाठ कशी होते घर्षणाने निघू शकते। कळलं कसं हुक होणार आहे, हे तुम्ही हुक लावलं आहे। थ्रेड आय बघणार आहोत, हुक बघितलं आपण, आता थ्रेड आय बघणार आहोत। तर आयसाठी डबल धागा आहे, नॉट आता धागा आहे तर नॉर्मली आपण किती घेतो, हँड स्टिचेससाठी धागा लांबीला किती घ्यायचा असतो, किती घ्यायचा लांबीला हँड स्टिचेसला, बेसिक स्टिचेस करताना मी सांगितले तुम्हाला किती घ्यायचं आहे लांबीला धागा, किती घ्यायचा, 70 सेंटीमीटर, किती 70 सेंटीमीटर लांबीला हवं, खूप जास्त लांब घ्यायचं नाही, गाठी पडतात ना म्हणजे आपल्याला काम करताना। आणि नेहमी सुई कुठे ओढायची असते, आपल्या खांद्याच्या दिशेने, समोर नाही उघडत, कळलं ना, आपल्या आजूबाजूला कोणाला हार्म करणार नाही आणि आपल्याला, त्यामुळे कुठचंही काम करताना कळलं ना, आपल्या खांद्याच्या दिशेने तुम्हाला सुई ओढायची तर, असं नाही समोर किंवा साईडला नाही। ठीक आहे, तर आय करताना काय सांगितलं, जिथे तुमचं प्लॅकेट आहे संपलंय तिथे आपल्याला आय करायचं आहे। तर प्लॅकेटच्या त्या लाईनवर तुमचं आय बनायचं आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा सरळ सरळ टाकेच घ्यायचे, जेवढं हुकचं खूप मोठं बनवायचं नाही, आय कशी असली पाहिजे, लहानच असली पाहिजे। तुमचं हुकचं हे किती आहे, याची थिकनेस किती आहे, हे हुकचं जे अडकवायचा भाग आहे ह्या भागापेक्षा थोडंसं मोठं पाहिजे ना, त्यात खूप मोठं नाही करायचं, लूज व्हायला नाही पाहिजे, तेवढं लांबीचं आपल्याला आय करायची। ठीक आहे, ते इथे 7-8 लाईन्स तुम्ही अशा सरळ घ्यायच्या आहेत। तुम्ही सांगा ना, आवाज कमी करा, बंद करा। असं हे तुम्हाला 3-4 वेळा आपण सरळ टाके घेतले, त्याच्यानंतर हा धागा लेफ्टला ठेवायचा आहे तुम्हाला, आणि हे सर्व धाग्यांच्या लेअरमधून आपल्याला ही सुई काढायची। काय करायचं आहे, सर्व लेअरमधून, कळले ना, हा गॅप आहे एखादं सुटलं नाही पाहिजे, त्याच्यामधून काढून हा धागा खालीच राहणार, आणि तुम्हाला हे कुठे ओढायचं आहे, साईडला इथे असं ओढायचं। ठीक आहे, या बाजूला नाही ओढायचं आहे, कुठे लेफ्टला आपण धागा तसाच ठेवला आहे, त्याच्या खालून आपल्याला हे काढायचं सुई सर्व लेअरमध्ये।
काय बनवतोय आपण हे? थ्रेड आय. हुक आणि थ्रेड आय. पूर्ण एंड पर्यंत आपल्याला स्टिचेस घ्यायचे आहेत. पूर्ण एंडमध्ये घेतलं, त्याच्यानंतर जिथे तुमचे टाके संपले तिथे ही सुई आपण काय करणार, आत टाकणार आणि आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, नॉट घ्यायचे. नॉट घेताना आपण इथे जे टाके घेतले होते ना सरळ सरळ, त्या टाक्यांमधून आपण 1 किंवा 2 गाठ मारून हे काज आपण आय जे आहे ते आपण बंद करणार. गाठी झाली, 1 गाठ झाली, 1 किंवा 2 गाठी मारून घ्यायच्या. आणि थ्रेड कसा करायचा, लगेच तिथेच कापायचा का नाही? कसं करायचं, कपड्याच्या 2 लेअर आहेत ना, ह्या लेअरमध्ये थोडासा पुढे धागा पास करायचा, जेणेकरून गाठ आपली सुटणार नाही कधी घर्षणाने वगैरे, आणि दिसताना तिथे धागा पण लटकताना दिसत नाही. म्हणजे आतली बाजूसुद्धा क्लीन येते आणि बाहेर पण आपल्याला नीट क्लीन तुमचं वर्क पूर्ण होतं. ठीक आहे, दिसतंय? मगाच्या गाठीचं थोडासा थ्रेड आहे. सर्व फिनिशिंग नेहमी तिथल्या तिथे फिनिश करायचं, नंतरला आपल्याला काही ठेवायचं. हे आय क्लोज, हे हुक आय दिसतंय आणि हे तुमचं हुक आहे. आता आपण हे हुक लावलं तर हे दिसतंय तुम्हाला बरोबर, प्लॅकेट पट्टी दिसते बरोबर, नेकलाईन पण तुमची मॅच होते, प्लॅकेट क्लोजिंग होते व्यवस्थित, पट्टी पण दिसत नाही व्यवस्थित. आता दुसरं हुक तुम्ही असंच इथे करणार, तिसरं हुक इथे करणार, येईल. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं, हुक आणि आय.